कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटंसं ठिकपुर्ली गाव, साधारण 6-7 हजार लोकसंख्या. या गावाची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे. या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खवय्यांचा जिभेवर ती कायमच रेंगाळत असते. इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचे उत्पादन घेतात. गावात गेल्या अनेक वर्षापासून खवा बर्फी बनवली जाते. 1990च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून चांगलं अर्थार्जन मिळतं हे लक्षात येऊ लागलं. यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू ठिकपुर्लीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारा गाव अशी होऊ लागली. त्याचबरोबर गावातील तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला. दररोज सकाळी 6 वाजता बर्फी बनवण्याच्या कामास सुरुवात होते. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. मोठ्या कहिलीत 10 लिटर दुधाचे आंधण असते. गोड बर्फीसाठी 3 किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी 1 किलो साखर प्रति आंधण लागते. 1.5 ते 2 तासात बर्फी तयार होते. जिभेवर येताच वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी ही बर्फी परदेशातही जाते. तर या व्यवसायातून लाखोंची कमाई होत आहे. मी मूळचा ठिकपुर्लीचा. मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले 7 वर्ष झाला आता मी इथं येऊन, म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे. आणि दूध आणि साखर ह्याच्यात भेसळ काही नाही, फक्त दूध आणि साखरेपासून ही बर्फी तयार बनते. माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडं म्हणजे रत्नागिरी, पुणा, मुंबई इकडली लोक म्हणजे जे टूरला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात. आणि हा व्यवसाय मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय. आम्ही बाहेरले म्हणजे माझा भाचा एक आहे आणि बाहेरले एक कामगार फक्त आहे. आणि आम्ही फॅमिली होऊन मिळून एक धंदा करतोय. कमाई महिन्याला 1 लाख रुपये महिन्याला कमाई आहे. नमस्कार, माझं नाव युवराज शंकर ढेंगे. माझा बर्फीचा व्यवसाय आहे. बर्फीचा व्यवसाय जवळजवळ 22 वर्ष झाले आमचा आहे. बर्फीचा व्यवसाय 4.5 किलो बर्फी तयार करण्यासाठी 14 लिटर दूध, 2 किलो साखर लागते. कमीत कमी 30 रुपयाचं जळण लागते त्याला. आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे. 6 महिने 3 महिने 6 महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी 10 ते 15 किलो जाते आहे. ह्या बर्फीपासून जवळजवळ महिन्याला मला 60 ते 70 हजार रुपये म्हणजे पगार पडतो. इतर कोणाची म्हणजे मदत घ्यावी लागत नाही. या ठिकपुर्ली गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे. त्याने आणि राहते ते द्यायला लक्षात राहील. इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी परगावी जात असतात, परंतु ठिकपुर्ली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही. बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे.